नमस्कार, मैं हूं शारदा जायसवाल। आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं खबर महाराष्ट्र पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे लोकसभा चुनाव को लेकर जारी घमासान की। मुंबई समेत समूचे महाराष्ट्र में इन दिनों चुनाव प्रचार अपनी चरम पर पहुंच गया है। सभी दलों ने अपने उम्मीदवार चुनावी मैदान में उतार दिए हैं और अब नामांकन की प्रक्रिया भी पूरी हो रही है। बीते दिनों भिवंडी लोकसभा सीट से केंद्रीय मंत्री और महायुति के उम्मीदवार कपिल पाटिल ने अपना नामांकन दाखिल किया। इस दौरान उनके साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस भी मौजूद रहे। नामांकन दाखिल करने से पहले कपिल पाटिल ने साईं बाबा के मंदिर में पूजा अर्चना की। महायुति का शक्ति प्रदर्शन देखने को मिला। नामांकन से पहले हुए रोड शो में हजारों की संख्या में भीड़ शामिल हुई। इस दौरान मुख्यमंत्री और डिप्टी सीएम ने संबोधित करते हुए विपक्ष पर हमला बोला। आइए हम आपको सुनाते हैं कि आखिर इन नेताओं ने क्या कुछ कहा है। फॉर्म भरण्याची रॅली आहे का विजयाची रॅली आहे? भर उन्हामध्ये आपण एवढे सगळेजण हजारोच्या संख्येने उपस्थित झालात। खरं म्हणजे आपण निर्धार आणि संकल्प केला आहे की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या 20 तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला तुम्ही। आणि मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना, फिर एक बार अब की बार। आणि यावेळेस आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजपा, अजितदादांची राष्ट्रवादी, या ठिकाणी आरपीआय, कुणबी सेना, समाजवादी संघटना, मनसे, विश्वनाथ पाटील यांची कुणबी सेना, रिपाई, जोगेंद्र कवाडे गट राष्ट्रवादी आहे, आगरी सेना, कुठली सेना बाकी आहे का? लहुजी सेना, सगळ्या सेना यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून गेले 10 वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम जे काँग्रेसला 50-60 वर्षात जमलं नाही, ते मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून 24 तास काम करणारा प्रधानमंत्री पाहिजे की थोडा उकाडा गरमी आली की विदेशात जाणारा पण पाहिजे? या ठिकाणी ज्यांच्याकडे नीती नाही, नियत नाही, निर्णय नाही, नेता नाही, आपल्याकडे नेता मजबूत आहे मोदीजींच्या रूपाने। आपल्याकडे निर्णय आहे, नियत आहे। तिकडे कट कमिशन आणि करप्शन, इकडे नेशन फर्स्ट, देश पहिला, राष्ट्र पहिला, असं मोदीजींचं काम आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पूर्णपणे देशाला आपलं जीवन समर्पित केलेला नेता, ज्याच्या अंगावर 10 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिम्मत झाली नाही, अशा प्रकारचा बेदाग प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे।